नमस्कार मंडळी, व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आताच आपला एशिया कप झाला. त्या एशिया कप मध्ये काय काय झालं हे तुम्ही नक्की बघितलं असेल. पहिल्या मॅच मध्ये भारताने पाकिस्तान सोबत हाती मिळवले नाहीये आणि योग्यच आहे, कारण भारतावर त्यांनी जो हल्ला केलेला होता आतंकवादी हल्ल्याने, त्याच्यामध्ये आपल्या 26 बांधव मारले गेले आणि तेही धर्म विचारून मारले. त्याबद्दल सिंदूर ऑपरेशनही झालं आणि त्या सिंदूर ऑपरेशन मध्ये काय काय केलं, पाकिस्तान मध्ये किती उद्ध्वस्त केलं गेलं हेही तुम्ही पाहिलं. त्यानंतर मॅच झाली. मॅच मध्ये आपल्या इंडियन टीमने त्यांच्याशी शेक हँड नाही केले, कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही केली, काहीच नाही. दुसऱ्या मॅच मध्येही तेच केलं. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये भारताने फायनल जिंकली, त्यांना हरवलं. त्यावेळेस त्यांना असं वाटत असेल का आम्ही जिंकणार. एक वेळ असा होता फायनल मध्ये की 100 रनच्या पुढेही एकही विकेट नव्हता पाकिस्तानचा. त्यानंतर भारतीय गोलंदाजाने खूपच सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी केली. खास करून सांगायचं झालं तर कुलदीप यादव आणि त्यानंतर आपला वरुण चक्रवर्ती खूपच सुंदर गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजी पुढे पाकिस्तानचे सगळेच प्लेयर म्हणजे 10 रनच्या पुढेही धावा नाही काढू शकले. फक्त सुरुवातीचे टॉप 3 बॅट्समन जे होते त्यांनी रन्स केल्या, नाहीतर त्यांचे इतर कुठलेही प्लेयर रन बनवू नाही शकले. आणि हे दिलेलं टार्गेट भारताने सुरुवातीला भारताच्या 20 रनवर 3 विकेट गेले होते, परंतु तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन यांनी खूपच सुंदर अशी फलंदाजी केली आणि भारताला विजय हासिल करून दिला. त्यानंतर जे झालं की भारताने सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दाखवून दिलं की आम्हाला पाकिस्तानच्या कुठल्याही व्यक्तीकडून काहीच नको. आशिया कप जिंकून सुद्धा भारताने आशिया कप घेतला नाही, कारण देणारे हा पाकिस्तानचा एक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष होता आणि तो आशिया कप घेऊन तो भारताला देणार होता. पण भारतीय क्रिकेट टीमने तो आशिया कप घेतला नाही, कारण आम्हाला पाकिस्तानच्या कुठल्याही माणसाकडून जर ती वस्तू भेटत असेल तर ती आम्हाला नको. नकार दिला, स्टेजवर जाण्यासाठी नकार दिला. तरी हे नालायक पाकिस्तानचे माणसं स्टेजवर थांबून राहिले. म्हणजे यांनी किती बेइज्जती स्वतःला करून घ्यायची हे जगाला यांना कॅमेरा समोर दाखवायचं होतं. पूर्ण जगाने यांचं थुतू केलं पाहिजे असं यांना वाटते, कारण हे आहेतच त्या लायकीचे. कुठल्याही ठिकाणी भारतासमोर टिकू नाही शकत, तरी पण निर्लज्जासारखे हे असे वागतात. आणि त्यानंतर तो पाकिस्तानचा हलकट अध्यक्ष तो भारताच्या आशिया कप जो तो त्याच्या हॉटेल मधल्या रूम मध्ये घेऊन गेला. जे स्वतःची इज्जत तर घालवलीच, परंतु त्यांचे बॉलरही काही कमी नव्हते. मॅच मध्ये चालू असताना त्यांनी कुठल्या प्रकारचे इशारे केले. अहो तुम्ही इशारे काय करता, आमचा भारत डायरेक्ट ऍक्शन करतो. त्याच्यानंतर आमच्या हर्षदीपने तुम्हाला राफेलने काय केलं, कुठे तुमच्या घुसून पाडलं हे इशारा दाखवला, हे काय कमी आहे का? अहो सोडा, तुम्ही भारताच्या नादी लागू नका. तुम्ही कुठल्याच क्षेत्रात भारतासमोर टिकणार नाहीयेत.